आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। निधी आला पण जातीच्या दाखल्यावर अडकली 60 घरकुले। आदिवासी पारधी समाजाची न्यायासाठी प्रशासनाकडे आर्त हाक। शबरी घरकुल योजनेत 300 घरे मंजूर, 193 लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण, मात्र 60 जण जातीच्या दाखल्याअभावी वंचित। आणखी 100 नवीन घरकुलांसाठी निधी उपलब्ध। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश। आदिवासी पारधी समाजाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाच्या शबरी घरकुल योजनेअंतर्गत एकूण 300 घरकुले मंजूर झाली आहेत। त्यापैकी 193 लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे पूर्ण झाली असली तरी जातीचे दाखले उपलब्ध नसल्यामुळे तब्बल 60 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे। त्यामुळे या लाभार्थ्यांना तातडीने जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जतचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि शबरी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे जातीचे दाखले सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र जातीच्या दाखल्याअभावी अनेक पात्र लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम रखडले असून शासनाने मंजूर केलेला निधीही वापरात येऊ शकलेला नाही। विशेष म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आदिवासी पारधी समाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे। याच माध्यमातून आणखी 100 नवीन घरकुले बांधण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास विभाग घोडेगाव यांच्याकडे निधी प्राप्त झाला असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच या लाभार्थ्यांनाही घरकुलाचा लाभ मिळणार आहे। सध्या अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव केवळ जातीच्या दाखल्याअभावी प्रलंबित आहेत। त्यामुळे प्रशासनाने विशेष मोहीम राबवून पात्र लाभार्थ्यांना तातडीने जातीचे दाखले उपलब्ध करून द्यावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आजही पारधी समाजातील अनेक कुटुंब पाल झोपड्या आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत। शासनाने घरकुले मंजूर केली, निधीही उपलब्ध झाला, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला, मात्र केवळ जातीच्या दाखल्यांच्या अडथळ्यामुळे गरीब कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न अपूर्ण राहणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आदिवासी पारधी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बसवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरेश उर्फ दाजी काळे, युवा नेते अनिल नामदेव चव्हाण, नामदेव अप्पा चव्हाण, राजू गंगाराम काळे, देवराज भैया चव्हाण, राजू रामू चव्हाण, माजी नगरसेवक नामदेव काळे, राहुल काळे, शिवाजी अप्पा चव्हाण, राकेश अप्पा चव्हाण, गोरख काळे तसेच आदिवासी पारधी समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। घरकुलासाठी निधी उपलब्ध आहे, लाभार्थी पात्र आहेत। आता केवळ जातीचे दाखले तातडीने देऊन प्रशासनाने आदिवासी पारधी समाजाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करावे अशी एकमुखी मागणी निवेदनातून करण्यात आली। नमस्कार, जय भीम, जय आदिवासी। मी बसवराज रामचंद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र आदिवासी पारधी समाज संघटनेचा अध्यक्ष। आज आपणासमोर जत तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील दाखले या संदर्भात बोलायचं आहे। कारण काय गेल्या 10 वर्षापासून जत शहरातील आदिवासी पारधी समाजासाठी शासकीय गोडाऊन शेजारी आणि जतमधील सर्वे नंबर 413 या ठिकाणी एकूण 300 लोकांचे घरकुल मंजूर झालेले आहे आणि त्यासाठी शासनाने जातीचा दाखला हा असणे आवश्यक असे प्रांत साहेबांच्याकडून नमूद करण्यात आला किंवा प्रकल्प अधिकारी यांच्याकडून अशा पद्धतीने सांगण्यात आलं। परंतु आदिवासी पारधी समाजातील जो प्रमुख व्यक्ती असतोय, कमवणारा पती, हा भटकंती आणि स्थलांतर कायमस्वरूपी एका ठिकाणी नसल्यामुळे पती हा कुटुंब चालवण्यासाठी परगावी किंवा अन्य कुठल्या कामासाठी किंवा पोलिसांचे वारंवार जात त्रास होत असल्यामुळे एका ठिकाणी स्थायिक होत नसल्यामुळे त्यांची पत्नी त्या नावाने घरकुल मंजूर झालेले आहे। परंतु पत्नीला दाखला देता येत नाही असे चर्चा प्रांत अधिकारी साहेब यांच्याशी करण्यात झाली आहे। परंतु आमची अशी विनंती आहे की आमचा हा पारधी समाज हा एका ठिकाणी भटकंतीत असून आता जतमध्ये गेले 70 वर्ष ते 80 वर्ष एका ठिकाणी स्थायिक आहोत। आता कुठेतरी आम्हाला घरकुल मिळालेले आहेत, मंजूर सुद्धा झालेले आहेत, मात्र दाखल्याच्या अशा अडचणी निर्माण होत आहे। जे सध्याचे नष्टे साहेब आहेत, एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यांना एक चांगला अधिकारी म्हणून त्यांचं गौरव किंवा कौतुक सगळीकडे होत आहे। प्रांत साहेबांना आमची विनंती असा आहे की आपण या सर्व गोष्टीमधून काहीतरी मार्ग काढून या ज्या काही
एक 60 ते 70 लोकांचे दाखले अपूर्ण आहेत ते आपण पूर्ण करून द्यावं. येत्या 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आहे. त्याच्या अगोदर नसेल तर 15 ऑगस्ट पूर्वी द्यावं, की प्रत्येक वेळा आमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी, घरकुलासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्हाला जाती दाखला हा फार गरजेचा आहे. आणि दाखल्याशिवाय आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही पारधी समाजाचे आहोत. कुणी सुद्धा पारधी समाजाचा दाखला असा खोटा घेऊन त्याचा गैरवापर किंवा शासनाची फसवणूक करणार नाही. परंतु विनंती आमची अशी आहे प्रांत साहेबांना की आपण आमच्या लोकांना लवकरात लवकर जातीचे दाखले शिक्षणासाठी मुलांसाठी असेल आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आदिवासी विभागांकडे मागणी होत आहे. तरी आपल्याला मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर आमच्या पारधी समाजातील लोकांना जातीचे दाखले वितरण करावे द्यावे. कारण का प्रत्येक वेळा आम्हाला आंदोलन किंवा काहीतरी आंदोलनाचा मार्ग शो करावा असं करू देऊ नका. कारण देशाला स्वतंत्र होऊन आज जवळजवळ 80 वर्षे होत आले, अजून सुद्धा आम्हाला आमची जात सांगण्यासाठी दाखले किंवा प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे आणि प्रशासकीय कार्यालयातील काही अधिकारी नरउत्साही किंवा उत्साह असं दाखवत नाहीत, नाराजी आहे त्यांचे. आपण एक कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्यांचे मनातलं जे काय सर्वसामान्य न्याय देण्यासाठी आपली ओळख आहे आणि कर्तव्यदक्ष म्हणून अधिकारी म्हणून आपण आहात. आमच्या सर्व बाबीचा विचार करून आपण वेळेत 15 ऑगस्टच्या पूर्वी आमच्या आदिवासी बांधवांना दाखले द्यावं असं मी आपणास विनंतीने आवाहन करतो. जर वेळेत दाखले नाही मिळाले तर आम्हाला पक्के घर मिळणार केव्हा? पावसाळा चालू झाला, उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला छपरात पालेमध्ये राहावं लागतंय. आमच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. तर मी शिक्षणापासून वंचित किंवा शासनाच्या ज्या काही आदिवासी विभागाकडून आमच्या आदिवासी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी जे काही शासनाने योजना दिलेल्या आहेत त्या आम्हाला मिळत नाहीत. तरी आपणास मी विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर दाखले देऊन आमचे पक्क घरामध्ये राहण्याचा आमचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला द्यावा. नाहीतर आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल. आदरणीय आमदार जे बहुजनाचे लोकप्रिय आमदार आदरणीय गोपीचंद शेठ पडळकर साहेब यांनी आमच्या या घरकुलासाठी 300 घरकुलं मंजुरीसाठी निधी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्या वैके साहेबांच्याकडून सुद्धा तिने पाठपुरावा करून आम्हाला निधी उपलब्ध झालेला आहे. मात्र आता दाखल्याच्या कारणात पुढे करून आम्हाला घरं आमचं पूर्ण होऊ शकत नाही. आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे निधी आला, मात्र घरं अजून आम्हाला मिळणार नाही. तर ते आमदार साहेबांना सुद्धा आम्ही विनंती करू इच्छितो आपण प्रांत साहेबांना काय प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपणामार्फत बी त्यांना सांगण्यात यावं आणि आम्हाला दाखले देऊन सहकार्य करावं असंच मी आपल्याला विनंती करतो आणि मी थांबतो. आणि या कार्यासाठी आमचे सर्व समाज बांधव या योजने ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. 15 ऑगस्टच्या पूर्वी आम्हाला दाखले मिळावेत आणि तर आम्हाला वेगळा विचार करून किंवा वेगळं धोरण किंवा आव्हान किंवा करावं लागेल. याचे जिल्हाधिकारी म्हणजे जे काही प्रांत अधिकारी आहेत त्यांनी आमच्या आव्हानाकडे लक्ष द्यावं असं मी त्यांना विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.